यामध्ये पाहत आहोत, जस्ट बेटा मी डेट चेंज करतो, ही डेट जुनी आहे, लास्ट बॅचचे. ओके. सो तुम्हाला एन एल बीमध्ये ना प्री प्रोसेसिंग स्टार्ट करण्या अगोदर किंवा ही आय पी वाय एम बी फाईल रन करण्या अगोदर यू हॅव टू डू वन थिंग, NLTK डाउनलोड करा वर्डनेट. सो शिफ्ट एंटर मारा. जर ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर वेल अँड गुड, नसेल तर इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल. माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल असेल सो नो वरीज. ओके, यासाठी भरपूर हे NLTK वगैरे इन्स्टॉल करायला लागेल. सो स्टेप बाय स्टेप तुम्हाला जावं लागेल. हे रन करावं लागेल, नंतर हे रन करावं लागेल. ओके, सो यू हॅव टू गो स्टेप बाय स्टेप. रन होईल, थोडं स्लो चालू आहे बट डोंट वरी. सो पी इन्स्टॉल NLTK करा. मला वरती शिफ्ट करतो. त्यानंतर NLTK.डाउनलोड वर्डनेट त्यानंतर इन्स्टॉल होईल. देन काही बेसिक लायब्ररीज आहेत ज्या तुम्हाला ना इन्स्टॉल कराव्या लागतील और इम्पोर्ट कराव्या लागतील. सो फ्रॉम NLTK.टोकनाइज इम्पोर्ट वर्ड टोकनाइज, सेंटेन्स टोकनाइज आणि व्हाईट स्पेस टोकनायझर, या तिन्ही गोष्टी तुम्हाला इम्पोर्ट कराव्या लागतील. देन सेकंड आहे लायब्ररीची इम्पोर्ट करायला लागेल. NLTK हे आपलं स्टेमिंगसाठी यूज करतो, वर्डनेट स्टेमर अँड स्टेमिंग. त्यामध्ये आहे इम्पोर्ट वर्डनेट लिमिटायझर आणि लँडकास्टर स्टेमर, हे दोन गोष्टी. देन फ्रॉम NLTK कॉर्पस इम्पोर्ट स्टॉपवर्ड्ससाठी. देन हे पंक्च्युएशन पर्पजसाठी फ्रॉम स्ट्रिंग इम्पोर्ट पंक्च्युएशन, इम्पोर्ट NLTK. देन आफ्टर दॅट इम्पोर्ट कॉन्ट्रॅक्शन मॅपिंग आपण जे पाहिलं होतं, जे एक्सपॅन्डिंग नथिंग बट द टेक्स्ट. फ्रॉम युनिकोड इम्पोर्ट युनिकोड. ओके, हे की रन होत असेल, डोंट वरी, हे रन होऊन जाईल. इथून पण तुम्हाला पाहून कळेल की सेल रन होते की नाही. ओके, नेक्स्ट हे इम्पोर्ट झालेल्या लायब्ररी ज्या रिक्वायर्ड आहेत त्या. देन कमिंग टू द नेक्स्ट, आय हॅव वन टेक्स्ट. ओके, सो हे टोटल माझ्याकडे एक स्ट्रिंग आहे ट्रिपल कोटमध्ये लिहिलेली. आता या स्ट्रिंगवरती मी पूर्ण EDA करणार आहे किंवा प्री प्रोसेसिंग करणार आहे, जे आपण LNPमध्ये यूज करतो बेसिक. सो फर्स्ट आहे टोकनायझेशन. त्यामध्ये सेंटेन्स टोकनायझेशन. आपण जे की आपल्याकडे टेक्स्ट आहे, पॅसेज आहे किंवा कॉन्टेक्स्ट आहे ना, त्याला ईच सेंटेन्समध्ये सेपरेट किंवा स्प्लिट करतो, बिकॉज वी आर डीलिंग विथ इन द सेंटेन्स टोकनायझेशन. सो इट्स डिवायडिंग इन टू द ईच सेपरेट सेंटेन्स. सो पहा, वॉटरपासून दुसरं सेंटेन्स फॉर्म होते. सो इथपर्यंत एक सेंटेन्स झालं, टोकन तयार झालं. दुसरा ईटपासून ईटपासून सरफेसपर्यंत. सो इथं दुसरं टोकन तयार झालं. ओके, सिमिलरली गोज अप टू दी लास्ट वर्ड अँड द लास्ट सेंटेन्स. सो याला ना सेंटेन्स टोकनायझेशन म्हणतात. सेकंड आहे वर्ड टोकनायझेशन. इथं ना सिंगल वर्ड किंवा प्रत्येक जो वर्ड आहे ॲज अ सिंगल वर्ड इट विल बी कन्सिडर ॲज अ टोकन. सो यू कॅन सी द फर्स्ट टोकन, मून सेकंड, थर्ड, इज, असे मल्टिपल्स टोकन आहेत, बिकॉज वी आर कन्सिडरिंग हिअर ईच वर्ड ॲज सिंगल टोकन. ओके, हे वर्ड टोकनायझेशनमध्ये होते. देन नेक्स्ट व्हाईट स्पेस टोकनायझर. ओके, आता पहा, मागच्या यामध्ये काय व्हायचं, जे काय होते वर्ड टोकनायझेशन, सेंटेन्स टोकनायझेशन, या दोन गोष्टी होत्या. वर्ड टोकनायझर आणि व्हाईट स्पेस टोकनायझरमध्ये डिफरन्स काय ते पण सांगतो. सो नॉर्मल कोड आहे, टोकन्स पण एक व्हेरिएबल क्रिएट केला. व्हाईट स्पेस टोकनायझर आय एम युझिंग हिअर डॉट टोकनायझर, टेक्स्ट आणि टोकन, सिम्पल. सो आता पहा डिफरन्स काय आहे यामध्ये आणि त्यामध्ये. आउटपुट इफ यू कॅन चेक, सी ओके, ठीक आहे. एकदा सगळे ना व्यवस्थित पाहून घ्या. वर्ड टोकनायझेशनमध्ये काय केलं, टोकन्स, वर्ड टोकनाइज, टेक्स्ट, टोकन्स. द आहे, त्यानंतर कोमा दिलेला आहे आणि मून आहे. ओके, इनपुट टेक्स्ट पहा, द मून इज बॅरन. ओके, बॅरनच्या नंतर कोमा आहे, ठीक आहे, आणि वॉटरच्या नंतर फुल स्टॉप आहे. सो नाव कम हिअर. बॅरनच्या नंतर काय केले वर्ड टोकनाइजमध्ये जो करतोय आता, बॅरनच्या नंतर जो काय कोमा होता, ओके, हा कोमा, तर या कोमाला पण त्यानं एक ना टोकन कन्सिडर केले. आर यू गेटिंग माय पॉईंट? येस. हे होता, बॅरन होता, तसंच ना कोमा होता बॅरनच्या नंतर, त्याला त्याने एक टोकन कन्सिडर केले. बाकी कोमा तर सगळे वर्ड झाल्यानंतर येतीलच, बट या कोमाला पण त्याने ॲज अ टोकन म्हणून ट्रीट केलं. आता पहा, हे काय करतं व्हाईट स्पेस टोकनायझर. बॅरनकडे जाऊ. सो बॅरनकडे काय केलं ना, कोमा घेतलाय त्यासोबत, राईट, इट हॅज टेकन द कोमा. ओके, आता स्पेस बघा, कुठं एक्स्ट्रा स्पेस असेल तर लेट्स सी, स्पेस
किंवा आपण ना मॅन्युअली स्पेस पण क्रिएट करू शकतो. एखादा मॅन्युअली स्पेस क्रिएट करू, त्यानंतर सेल रन करू. ओके, रन झालं आहे. ठीक आहे. सो वर्डनेट. ओके, नेम NLTK. ठीक आहे, हे तर रन झालेलं आहे. लेट मी चेक व्हॉट इज द इश्यू. कारण मेथड सांगितली एरर कशी रिझॉल्व करायची ती. ठीक आहे, वर्डनेटचं आहे खाली ते कुठं लायब्ररी मी एखादी डाउनलोड केली असेल. त्यानंतर सेल बाय सेल जावं लागेल. फाईन, येऊ तिथपर्यंत. हे इम्पोर्ट होते. व्हाईट स्पेस टोकनायझर झालं. देन सी यामध्ये डिफरन्स आहे, यामध्ये आणि यामध्ये डिफरन्स काय आहे. सो व्हाईट स्पेस टोकनायझर हे एकदम डिटेलमध्ये आहे. डेफिनेशन: व्हाईट स्पेस टोकनायझेशन म्हणजे काय? इट स्प्लिट्स टेक्स्ट बेस्ड सोनली ऑन द स्पेसेस. व्हाईट स्पेसेस कॅरेक्टर लाईक स्पेसेस, टॅब्स अँड द न्यू लाईन्स. ओके, या बेसिसवरती स्प्लिट करते व्हाईट स्पेस टोकनायझर. प्रोसेस: नो स्पेशल हँडलिंग फॉर द पंक्च्युएशन अँड अदर सिम्बॉल्स. यामध्ये ना जे काही पंक्च्युएशन आहे किंवा जे काही स्पेशल कॅरेक्टर आहेत, ज्याला आपण अदर सिम्बॉल म्हणतो, त्याला वेगळ्यांना स्पेशल हँडलिंग वगैरे काय ट्रीट केलं जात नाही. सपोज माझ्याकडे इनपुट आहे हॅलो वर्ल्ड हाऊ आर यू. ओके, सो याच्या टोकनमध्ये जर मी कन्वर्ट करत असेल व्हाईट स्पेसचा यूज करून, तर हॅलो एक असेल. ओके, त्यानंतर हा क्लोज झाला. कोमा म्हणजे आपण जो काही सेपरेटर यूज करतो, जो काही तुमचा वर्ड आहे राईट, त्या वर्डलाच ना तो वर्ड आणि त्या स्पेशल कॅरेक्टरला त्यामध्ये एकामध्येच तो क्लब करेल. त्याला सेपरेट और स्पेशली हँडल और ट्रीट करणार नाही. ओके, सो हॅलो एक टोकन क्रिएट करायला पाहिजे होतं आणि दोन नंतरचा कोमा आहे त्याला एक टोकन क्रिएट करायला पाहिजे होतं. पण व्हॉट ही डीड, व्हाईट स्पेसमध्ये हॅलो आणि कोमा सिंगल घेतलं आहे. ओके, त्यावरचे असे मी परत रन करून दाखवतो, डोंट वरी. अगेन वर्डला वर्ड. ओके, इथं पण स्पेशल कॅरेक्टर आहे पहा. सो यानं क्लब केलं आहे, सेपरेट ट्रीट केलं नाही. ओके, हाऊ सेम रिमेनिंग फॉर एव्हरीथिंग. ओके, यूच्या नंतर स्पेशल कॅरेक्टर यूज केलं आहे, त्याला आपण क्लब केलं आहे, त्यानं सेपरेट नाही दिलं. ओके, ॲडव्हान्टेजेस इथं लिहिले आहेत. हे सिम्पल आणि फास्ट आहे. युजफुल फॉर द टेक्स्ट विदाउट मच पंक्च्युएशन और वेअर द पंक्च्युएशन इज नॉट रिलेवंट. त्याचा डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, तर हे वर्डसोबत पंक्च्युएशनला ट्रीट करते किंवा सोबत घेते. सो ट्रीट पंक्च्युएशन ॲज अ पार्ट ऑफ टोकन which may undesirable in many natural language processing NLP tasks. It can lead for the inconsistency in the tokenization. मी नेक्स्ट सेल रन करतो. ठीक आहे, झाली 4th. ठीक आहे, रन केलेले असेल पुढे होतं. तर हे जर रन करायची गरज नाही कारण हे ऑलरेडी थेरॉटिकल पार्ट आहे. सो सिमिलरली फॉर वर्ड टोकनायझेशनमध्ये पण इथे थेरॉटिकल पार्ट मेन्शन केला आहे. ओके, सो डेफिनेशन: इट स्प्लिट्स द टेक्स्ट इंटू 2 वर्ड्स, टायपिकली सेपरेशन, पंक्च्युएशन अँड स्पेशल कॅरेक्टर ॲज द सेपरेट टोकन्स. प्रोसेस: ऑफ्टन यूज लायब्ररी लाईक NLTK, स्पेसी, हगिंग फेस और सोफिस्टिकेटेड स्प्लिटिंग. हँडल्स पंक्च्युएशन, कॉन्ट्रॅक्शन अदर लँग्वेज स्पेसिफिक रूल. फॉर एक्झाम्पल, इथं मी हॅलो दिलेलं आहे, हॅलो वर्ल्ड हाऊ आर यू. ओके, सो यानं हॅलोला सिंगल पकडलं आहे आणि ज्यानंतर कोमा आहे. ओके, कोमाला त्यानं सिंगल पकडलं आहे. इथं स्पेशल कॅरेक्टरला सिम्बल पकडलं आहे, पण कुठं वर्ड टोकनायझेशनमध्ये. लेट सी असंच आहे का काय वेगळं आहे. वर्ड टोकनायझेशन ठीक आहे, केले सेपरेट. Yes. Yes, sir. ओके, सो आफ्टर दॅट एकच मिनिट, बॅरन कुठे आहे. ठीक आहे, इथे एक गोष्ट पहा. इथं जो काय कोमा होता ना, त्यानं कोमाला सेपरेट ट्रीट केलं नाही, बॅरनमध्येच कोमा घुसवला आहे. हॅव यू सीन? Yes. ओके, सो हे त्याला व्हाईट पेस्ट टोकनायझर स्पेशल कॅरेक्टरला जास्त इम्पॉर्टन्स देत नाही, जिथं आहे त्या वर्डसोबत घुसवतं आहे. ठीक आहे, इन शॉर्ट. बाकी तर टेक्निकल कन्सेप्ट तुम्हाला सांगितले, टेक्निकल डेफिनेशन सांगितले, बट लक्षात ठेवण्यासाठी हा पॉईंट सांगितला. ॲडव्हान्टेजेस: इट इज मोर प्रिसाइज दॅन द व्हाईट स्पेस टोकनायझर. हे मोर प्रिसाइज आहे ॲज कम्पेअर टू व्हाईट स्पेसर. देन सुटेबल फॉर द डाउनस्ट्रीम NLP टास्क लाईक सेंटिमेंट अनालिसिस, पार्सिंग अँड द मशीन ट्रान्सलेशन. यासाठी हेल्पफुल आहे. डिसअडव्हान्टेजेस: इट्स नो स्लाइटली मोर कम्प्युटेशनल इंटेन्सिव्ह because it's no intensive than white space tokenization. Requires more specific rules or the models for different languages. त्यानंतर कधी कोणतं यूज करायचं. सो फर्स्ट, व्हाईट स्पेस टोकनायझेशन कुठे वापरायचं, तिथं क्विक एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस पाहिजे त्या ठिकाणी. वेन टेक्स्ट इज ऑलरेडी क्लीन अँड द पंक्च्युएशन इज नॉट क्रिटिकल, इन दिस केस यू कॅन गो विथ द व्हाईट स्पेस टोकनायझेशन. देन सेकंड, वर्ड टोकनायझेशन कुठे यूज करतात,
So word tokenization we can use in the task where punctuation and the linguistic nonsense are matter, such as parts of speech, tagging and the text classification. या केसमध्ये you can go with the word tokenization. फोर्थ आहे किंवा नेक्स्ट आहे नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे जे काय अप्पर केस टायटल केसमध्ये जे असतील ना ते पूर्ण लोअर केसमध्ये कन्वर्ट केले जातात. सो लोअर टेक्स्ट इज इक्वल टू वर्ड डॉट लोअर फॉर वर्ड इन अ टोकन्स लोअर टेक्स्ट. यू कॅन सी द रिझल्ट हिअर. देन पंक्च्युएशन. पंक्च्युएशन कोणकोणते तर हे जे तुम्हाला दिसतात स्पेशल कॅरेक्टर ते. ओके, स्पेशल कॅरेक्टर पंक्च्युएशन जे मिळालं ते. देन रिमूव्ह पंक्च्युएशन. पंक्च्युएशन जर रिमूव्ह करायचे असले यू कॅन गो विथ दिस. Text without punctuation is equals to word for word in lower text. If word not in punctuation, text without punctuation. हे प्रिंट होते. आता बॅरनच्या तिथं स्पेशल कॅरेक्टर होतं, आठवत असेल तर यू कॅन सी. कोमा नाही तर आता कोणीतरी म्हणून कोमा दिसतोय. कोमा तो सेपरेट करण्यासाठी वर्ड यूज केला आहे, बट तिथं सेपरेट सिम्बॉल होता किंवा स्पेशल कॅरेक्टर होता कोमाचा, तो रिमूव्ह केला. आणखी एक वॉटरच्या इथे आसपास कुठेतरी एक्सक्लेमेटरी मार्क होता, तो पण रिमूव्ह केला आहे. ओके, सो इट वर्क्स लाईक दिस. नेक्स्ट स्टॉप वर्ड लिस्ट. सो स्टॉप वर्ड लिस्टमध्ये पहा एवढे सगळे इंग्लिशमध्ये स्टॉप वर्ड्स आहेत. ठीक आहे, लिस्ट इथं पाहायची असेल तर यू कॅन सी. देन कमिंग टू द नेक्स्ट. आता तुम्हाला स्टॉप वर्ड्स लिहून करायचे तुमच्या कंटेंटमधनं जे काय असेल. सो टेक्स्ट विदाउट स्टॉप वर्ड, वर्ड फॉर वर्ड इन अ टेक्स्ट विदाउट पंक्च्युएशन. इफ वर्ड नॉट इन अ स्टॉप वर्ड लिस्ट, टेक्स्ट विदाउट स्टॉप. ओके, सो यू कॅन सी म्हणजे जे काय स्टॉप वर्ड वर्ड्स लिस्टमधलं सोडून जे काय बाकीचे वर्ड्स असतील ना ते नॉन स्टॉप वर्ड्स असतील थोडक्यात. गेटिंग माय पॉईंट. जे स्टॉप वर्ड लिस्टमध्ये आहेत ते सगळे स्टॉप वर्ड्स लिस्ट सगळे स्टॉप वर्ड्स आहेत. ओके, पण स्टॉप वर्ड लिस्टमध्ये जे वर्ड नाहीत ते तर स्टॉप वर्ड नसणार आहेत ना. गेटिंग माय पॉईंट. समजतं की कन्फ्यूज होते? तुला डाऊट आहे या स्टेटमेंटमध्ये? नाही सर. ठीक आहे. पुष्कर? नो सर. ठीक आहे. सो टेक्स्ट विदाउट पंक्च्युएशन. आता मी ना जे का माझ्याकडे कॉन्टेक्स्ट आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये मी पंक्च्युएशन रिमूव्ह करतो आहे. सो वॉट आय एम डुईंग, टेक्स्ट विदाउट पंक्च्युएशन अँड चेकिंग फ्रॉम स्टार्टिंग विल बी 0 अँड एंड विल बी ॲट 10. So you can see it is this text without punctuation. So then text without stop words 0 to 10 again. You can see the text like this. So then contraction mapping. So in contraction mapping I have one sentence, I didn't like the movie. So expanded test contraction dot fixed text. आता मला एक्सपांड केलं. सो डिडंटचा डिड नॉट झाला. कॉन्ट्रॅक्शन मार्किंग अगेन आय एम पासिंग आय डज नॉट लाईक द मूवी. सो इथं डिडंट होतं, हा डज नॉट होता. सो इथं अगेन ह्याचा एक्सपांड केल्यानंतर झालं डज नॉट, डझंटचं डज नॉट लाईक द मूवी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय कांट लाईक द मूवी. ओके, आता पहा फरक काय येतोय. सो इथं हे डायरेक्ट कांटचं ना कॅन नॉट करतंय. सो एक्सपांडेड टेस्ट कॉन्ट्रॅक्शन डॉट फिक्स टेक्स्ट एक्सपांडेड टेक्स्ट आय कॅन नॉट लाईक द मूवी. ओके. Yes. Okay. नेक्स्ट NLTK. ओके, हे तुम्हाला इन्स्टॉल करायला लागेल आणि त्यानंतर NLTK डाउनलोड ना ते करायला लागेल. ठीक आहे. सो हे डाउनलोड झालं. आता यू कॅन रन द अप्पर वन सेल. लेट्स सी. झालं क्लिअर? मग एरर येत होता, आता अपडेट झालं पॅकेज. ओके. सो नेक्स्ट कॉन्ट्रॅक्शन जस्ट आत्ता फिनिश झालं. ओके, त्यानंतर आपण स्टेमिंगकडे येतो. सो स्टेमिंगमध्ये पहा जे कमी कॉन्टेक्स्ट दिलं होतं त्यावरती आपण स्टेमिंग आणि लिमिटायझेशन करणार आहोत. सो स्टेमिंग इज इक्वल्स टू लँकास्टर स्टेमर, लिमिटायझर इक्वल्स टू वर्ड नॉट लिमिटायझर. वर्ड नेट डिक्शनरी आपण कुणाच्या बॅकएंडला यूज करतो? वर्ड नेट डिक्शनरी. दोन हे जे टाईप सांगितले होते रूट वर्ड घेण्यासाठी, स्टेमिंग आणि लिमिटायझेशन. सो त्यामध्ये कुणाच्या तर बॅकएंडला एक डिक्शनरी काम करत होती जे की मिनिंगफुल रूट वर्ड देत होती. अभ्यासच नाही केला. ॲज आय प्रॉमिस मी काहीच म्हणणार नाही, लास्ट लेक्चर आहे. ठीक आहे. सो स्टेमिंग इज इक्वल्स टू लँकास्टर स्टेमर. लिमिटायझेशन क्लिअरली दिले ह्या लोकांना. वर्ड नेट लिमिटायझर म्हणजे ऑब्वियसली लिमिटायझेशन जे आहे त्याच्या बॅकएंडला वर्ड नेट डिक्शनरी काम करते. ठीक आहे. सो फॉर वर्ड इन अ टेक्स्ट विदाउट स्टॉप, स्टेम वर्ड इज इक्वल्स टू स्टेमिंग स्टेम वर्ड
लिमिटाइज्ड वर्ड इज इक्वल्स टू लिमिटायझर डॉट लिमिटाइज वर्ड. ओके, सो दोन्ही ना त्यावरती अप्लाय केली जातील स्टेमिंग आणि लिमिटायझेशन. सो प्रिंट ओरिजिनल वर्ड जो काय असेल तो, आणि स्टेम केलेला वर्ड आणि लिमिटाइज वर्ड हे असं कंटिन्युअसली तुम्हाला प्रिंट केलं दिसेल. ओरिजिनल वर्ड आहे मून, स्टेम केलेला वर्ड आहे मून, अगेन द लिमिटाइज वर्ड आहे मून. ना ओरिजिनल इज बॅरन, स्टेम्ड वर्ड इज बार सॉरी, and limitize is barren again. Okay, so you can check कोणतं ना कोणती टेक्निक जास्त ॲक्युरेट आहे, लिमिटायझेशन की स्टेमिंग. देर आर मल्टिपल वर्ड्स यू कॅन गो विथ दिस. ओके, कीप्स आहे, इन कीप ठेवला, इन कीप ठेवला, चेंजिंग, चँग, चेंजिंग. ओके, सो आय थिंक लिमिटाइज इट्स परफॉर्मिंग गुड इन फ्यू एक्झाम्पल्स ॲज आय चेक. लिमिटायझेशनच परफॉर्म व्यवस्थित करतं ना स्टेमिंगपेक्षा. स्टेमिंग असंच कन्फ्यूज होतं. या बॅक एंडला कारण वर्ड नेट डिक्शनरी काम करते आणि हे जे आहे ते स्टेमरला तसं काही काम करत नाही. बॅक एंडला जे आहे ते रूट वर्ड इट्स नो ॲग्रेसिव्ह प्रुनर, यू कॅन से दॅट. सो हँडलिंग ॲक्सेंटेड कॅरेक्टर, एखाद्या वर्ड्स डोक्यावरती कॅप असेल, डॉट असेल, सिम्बॉल असेल, काही असेल तर ते रिमूव्ह करायचं काम हे करते ॲक्सेंटेड कॅरेक्टर. आणि जे बॅक एंडला युनिकोड लायब्ररी काम करते. सो ॲक्सेंटेड कॅरेक्टर लाईक दिस, फिक्स्ड वर्ड्स, आणि त्याला नॉर्मल कॅरेक्टरमध्ये कन्व्हर्ट करायचं काम युनिकोड लायब्ररी करते. देन पीप इन्स्टॉल ऑटो करेक्ट. ओके, ऑटो करेक्ट तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. ठीक आहे, ऑलरेडी माझ्याकडे इन्स्टॉल असेल तर ठीक, अपडेट असेल तर अपडेट होऊन जाईल. ठीक आहे, सो ऑटो करेक्ट नावाची एक लायब्ररी आहे, तिने जर तुम्ही काय मिसस्पेल वगैरे काय असाल तर ते ना बरोबर करून देते. सो फ्रॉम ऑटो करेक्ट इम्पोर्ट स्पेलर, स्पेलर इज इक्वल टू स्पेल इज इक्वल टू स्पेलर, लँग्वेज इज इंग्लिश, प्रिंट स्पेल इट्स मेसेज. ओके, नॉट मसाज, इट्स मेसेज. सो त्यानं बरोबर ना मेसेज दिलं. इट्स सर्विस आहे बट हे स्पेल मी मुद्दा म्हणून चुकीचं टाकलं होतं, बट ही हॅज करेक्टेड सर्विस. सिमिलरली फॉर टेक्स्ट ब्लॉब नावाची पण लायब्ररी आहे जी ऑटो करेक्टचंच काम करते. सो इज इक्वल्स टू इट्स MUSSAG, जी इज अ रॉंग स्पेल ऑफ मॅसेज. सो टेक्स्ट ब्लॉग अप्लाय केलं तर बरोबर त्यानं स्पेल दिला मॅसेज. क्लिअर? क्लिअर सो सर. दॅट्स ऑल फॉर NLP प्रोसेस, प्री प्रोसेसिंग, आणि तुमच्यासाठी इनफ आहे. ओके, ॲज अन फ्रेशर दॅट विल बी मोर दॅन इनफ. ओके सर. एक CNNचा प्रोजेक्ट पण सांगितला होता काल जो बेसिक होता. इफ यू रिमेंबर, इफ यू विल टू रिकॉल, NLP मध्ये बाकी हेच राहते, बाकी एव्हरीथिंग इज सिम्पल. प्री प्रोसेसिंग फक्त वेगळी होती. एनी डाऊट, एनी क्वेश्चन्स इन टुडे? नो डाऊट. इझी होतं, जास्त वेळ पण म्हणजे लेक्चर चालणार नव्हतं, इझी होतं म्हणून आय हॅव तेवढा लवकर मी केलं. चालेल सर. पुष्कर, काय डाऊट NLP मध्ये? नो सर. ओके, सो ते सर एक डिफरन्स. हां, येस येस येस, मल्टी थ्रेडिंग आणि मल्टी प्रोसेसिंग, राईट? हां सर. ओके, इंटरनेटवर तुम्हाला काय भेटलं सांगा. काय म्हणजे रिसर्च R&D काहीतरी केलंच असेल ना? येस सर. CPU काय समजलं, काय भेटलं? हां सर, त्यात CPU बद्दल होतं थोडंफार. एक simple आणि concept सांगतो. म्हणजे हा म्हणजे त्याच्यात असं म्हणलं की मल्टी प्रोसेसिंग आर ॲडेड फॉर इन्क्रीजिंग कम्प्युटिंग पॉवर, आणि मल्टी थ्रेडिंग मध्ये म्हणजे मेनी थ्रेड्स आर क्रिएटेड ऑफ अ सिंगल प्रोसेस फॉर इन्क्रीजिंग कम्प्युटिंग पॉवर. ओके, पहा एक बेसिक डिफरन्स जातो जो लाईफ टाईम लक्षात ठेवा. मल्टी प्रोसेसिंग इज नथिंग बट इट रेफर्स टू द ॲबिलिटी ऑफ सिस्टम टू सपोर्ट मोर दॅन वन प्रोसेसर. ओके, एकाच टायमिंगला मल्टिपल प्रोसेसरला सपोर्ट करणं इट्स कम्स अंडर द मल्टी प्रोसेसिंग. ॲट द सेम टाइम application in multiprocessing system are broken into the smaller routines that run independently. याचा यूज कुठं होते जितक्या सिस्टम्स आहेत त्यांना इंडिपेंडेंटली रन करण्यासाठी. द ऑपरेटिंग सिस्टम अलोकेट्स देस थ्रेड्स टू द प्रोसेसर इम्प्रूव्हिंग द परफॉर्मन्स ऑफ द सिस्टम. याचा यूज ना जे काही सिस्टम आहे त्यांचा परफॉर्मन्सना इम्प्रूव्ह करण्यासाठी पण केला जातो आहे. नाव कमिंग टू द मल्टी थ्रेडिंग. मल्टी थ्रेडिंग इज अ थ्रेड इज अ युनिट ऑफ एक्झिक्युशन विद इन द प्रोसेस. एखाद्या प्रोसेसला जर तुम्ही एक्झिक्यूट करत असाल नाही तर थ्रेड हे एक युनिट आहे. ओके, सो मल्टी थ्रेडिंग रेफर्स टू अ कॉन्करंटली एक्झिक्युटिंग द मल्टिपल थ्रेड्स बाय रॅपिडली स्विचिंग कंट्रोल ऑन द CPU बिटवीन टू थ्रेड्स. आणखी याला सिम्पल वर्ड्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टी थ्रेडिंग इज ॲबिलिटी ऑफ प्रोग्राम
of an operating system to enable more than one user at a time without requiring the multiple copies. परत सांगतोय, multithreading is the ability of program or the OS means operating system to enable more than one user at a time without requiring multiple copies. एकाच्या ह्याच्याना मल्टिपल कॉपीज क्रिएट न करता एकपेक्षा ना जास्त युजर्सला ॲक्सेसिबल असणं, इट्स कम्स अंडर मल्टीथ्रेडिंग. किंवा बेसिक तुम्ही इनिशियली मी म्हटलं ते एक ना युनिट आहे एक्झिक्युशनचं, त्यामध्ये कॉन्करंटली मल्टिपल थ्रेड्स एक्झिक्यूट होतात सायमल्टेनियसली. आणि सेकंड गोष्ट मी आता सांगितली, ही ॲबिलिटी आहे ज्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टमला एक किंवा एकपेक्षा जास्त युजर्सला ॲक्सेसिबल असेल और मल्टिपल युजरला ॲक्सेसिबल असेल विदाउट क्रिएटिंग अ मल्टिपल कॉपीज ऑफ द प्रोग्राम अँड मल्टिपल कम्प्युटरवर त्याच कॉपी रन करण्यापेक्षा एकच कॉपी ना सगळ्या युजर्ससाठी ॲक्सेसिबल असेल. आणि लास्ट आणखी काय ॲड करायचं तर यू कॅन ॲड द मल्टीप्रोसेसिंग कॅन ऑल्सो हँडल द मल्टिपल रिक्वेस्ट फ्रॉम द सेम युजर. एकाच युजरकडनं मल्टिपल रिक्वेस्ट पण ना मल्टीथ्रेडिंगवरती हँडल केल्या जाऊ शकतात. ओके सर. काही महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत जस्ट जाता जाता क्विक समरी म्हणून सांगू जाते, वाटल्यास तुम्ही एक्सप्लोर करा इंटरव्ह्यू मध्ये कॅन आस्क. ओके, सो त्यानंतर आहे Python program to swap two numbers without using the third variable. You can get you will get all the questions in the recording, but I will repeat. Question is the most important. Python program to swap two numbers without using the third variable. Then the stat मध्ये असेल the stat मध्ये they can ask the different the words, I mean the questions on stats and the probability. Then what is classical ML, डीप लर्निंगवरती काही क्वेश्चन्स होतात ते तर मी सांगेन. ओके, पांडाज आणि नंपावरती कोडिंगचे क्वेश्चन फिक्स होतात. देन जर स्टॅटवरती विचारत असतील तर स्टॅटवरती क्वेश्चन होऊन जाईल रँडम व्हॅरिएबल आणि सेंट्रल लिमिट थेरम. सो यू कॅन गो विथ दॅट. देन प्रोबॅबिलिटी अँड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, पी व्हॅल्यू काय आहे. देन रँक ऑफ मॅट्रिक्स, ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. बेस थेरम. ओके, देन एखादा प्रोबॅबिलिटीवरती एक क्वेश्चन असला तर तो पण विचारला जाईल. त्यानंतर L1 आणि L2 काय असते. ओके, बाकी जर क्वेश्चन सगळे इम्पॉर्टंट आहेत, बट हे सांगतो जे की ना क्लासमध्ये मग सपोज एक कन्सेप्ट एखादी झाली नसेल किंवा झाली असेल तर या गोष्टी सांगतो आहे, म्हणजे हायलाईट करून घेण्यासारख्या आहेत. जर झाले असेल तर वेल अँड गुड, नसतील तर यू कॅन गो विथ दिस. देन वाय डज नो L1 लीड टू स्पार्सिसिटी, L1 आणि L2 पाहिलं होतं. ओके, त्यानंतर अगेन KNNचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजेस आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. कर्नलायझेशन काय असते, व्हॅरियन्स रिड्यूस करण्याच्या मेथड्स कोणत्या आहेत, आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टर काय आहे. ओके, देन ऑटो एन्कोडर कन्सेप्ट काय आहे, आपण निगेटिव्ह सॅम्पलिंग काय करतो, अटेन्शन मॉडेल डीप लर्निंगमध्ये काय असतं. ओके, देन व्हॉट इज एम्बेडिंग, हाऊ टू डील विथ द इम्बॅलन्स डेटा, हाऊ टू बायस इंट्रोड्यूस व्हाईल मॉडेल ट्रेनिंग अँड हाऊ वी कॅन डील विथ द सेम. ओके, ETL काय असतं, ज्याला आपण एक ट्रान्सफर आणि लोड म्हणतो, जो डेटा इंजिनियरचं काम आहे. ओके, देन व्हॉट इज एम्बेडिंग, व्हॉट इज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन गॉसियन डिस्ट्रीब्युशन म्हणतात. व्हॉट इज द पॉइझन डिस्ट्रीब्युशन. ओके, देन ओके फॉरवर्ड प्रोपोगेशन आणि बॅकवर्ड प्रोपोगेशनमध्ये काय होते, कोणकोणते मॅट्रिक्सना लिनियर रिग्रेशन आणि लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये इव्हॅल्युएशन पर्पजसाठी यूज केले जातात. देन सिग्मॉइड फंक्शनचे बेनिफिट्स काय आहेत किंवा सिग्मॉइड फंक्शन काय आहे. देन अगेन रेग्युलरायझेशन यूज इन ANN, याबद्दल एखादा क्वेश्चन होऊ शकतो आहे. देन नंतर डेटा मायनिंग काय असते, थेरी कन्सेप्ट आहे किंवा डेटा प्रोफायलिंग. त्यानंतर फिल्टर कन्सेप्ट काय आहे डीप लर्निंगमध्ये. देन हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये पीची व्हॅल्यू जस्ट मी आत्ता सांगितली होती. प्रिडिक्शन आणि एस्टिमेशनमध्ये डिफरन्स काय आहे, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन आणि कोरिलेशनमध्ये डिफरन्स काय आहे. देन डिसिजन ट्री आणि SVM या दोघांमध्ये कंपॅरिझन विचारतील. ओपन CV लायब्ररी काय आहे किंवा कम्प्युटर विजन काय आहे, त्याबद्दल एखादे दुसरे क्वेश्चन होऊन जातील. देन इमेज डेटा ऑगमेंटेशन आपण जे पाहिलं ते. ओके, SQLवरती क्वेरी पण विचारल्या जातील. सो पायथन पॅकेज आणि पायथन लायब्ररीमध्ये डिफरन्स काय आहे, अल्सो गो विथ दिस. अल्सो सेजमेकर काय आहे, अमेझॉन सेजमेकर. देन फॉरवर्ड आणि बॅकवर्ड प्रोपोगेशनमध्ये काय घडते. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं लास्ट टाईम एक सिनारिओ बेस क्वेश्चन होता,
2 लॉजिस्टिक रिग्रेशन मॉडेल आहेत, एकाची 90% ॲक्युरेसी आहे आणि दुसरीची लाईक 95% ॲक्युरेसी आहे. लाईक टेस्टिंग 95 आणि ट्रेनिंग समजा 90-95चा गॅप आहे ट्रेनिंग आणि टेस्टिंग. सो इफ इट्स गुड मॉडेल ऑर नॉट, सो तो वाला क्वेश्चन लॉजिकल बेस. देन एक्स्ट्रा पार्ट आहे, इफ यू विश यू कॅन गो. कोलॅबरेटिव्ह फिल्टरिंग का आहे, जे की रिकमेंडेशन इंजिनचा पार्ट आहे. देन इंटरपोलेशन आणि एक्स्ट्रापोलेशन का आहे. देन व्हॉट इज क्लस्टर अँड द सिमेंटिक सॅम्पलिंग. त्यानंतर एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि मेन व्हॅल्यू दोन्ही एकच आहेत का वेगवेगळे आहेत. ओके. किंवा फायनान्शियल्स, जर तुम्ही प्रोजेक्टवरती काम केलं असाल तर दे कॅन आस्क द कन्सेप्ट लाईक एखाद्या जर फायनान्स जास्तच कळत असेल तर ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, देन क्रॉस प्रॉफिट मार्जिन, नेट प्रॉफिट मार्जिन, अशा गोष्टी दे कॅन आस्क. बट दॅट इज समथिंग एकदम आउट ऑफ सिलेबस येते. पण तुमची इच्छा असेल, जर कंपनी तशा टाईपला फेस करत असाल किंवा तसं जर GDमध्ये मेन्शन केलं असेल तर यू कॅन गो फॉर दॅट कॉर्नर ऑल्सो टू चेक वेदर what does it means. Then box cox transformation आणि A/B टेस्टिंग दे कॅन आस्क. ओके. यामध्ये भरपूर गोष्टी ना नवीन आल्या आहेत किंवा नवीन गोष्टी सांगितल्यात. A/B टेस्टिंग असेल, कोलॅबरेटिव्ह फिल्टरिंग, इट्स नॉट मॅन्डेटरी. ओके. पण तो तुमचा इंटरव्ह्यूमध्ये प्लस पॉईंट असेल. ओके. सो एवढं करा, दॅट वुड बी मोर दॅन इनफ. ओके. जे मी लास्ट एक्स्ट्रा पॉईंट सांगितलेत दोज आर नॉट मॅन्डेटरी, बट अगेन सांगतोय तुमच्या रेझ्यूमचं वेटेज आणि सिलेक्शनचे चान्सेस वाढवायला हेल्प करेल. ओके. बिकॉज A/B टेस्टिंग ॲडोबी एनालिटिक्सवाले पण यूज करतात आणि आपल्याला पण नॉलेज असते डेटा सायंटिस्टवाला. A/B टेस्टिंग किंवा बकेट टेस्टिंग म्हणतात त्याला. ओके. सांगेन एखाद्या दिवशी काहीतरी वाटलं तर इफ आय हॅव टाईम आय विल एक्सप्लेन ईच अँड एव्हरीथिंग. बट स्टारमध्ये टर्म्स अँड कंडिशन अप्लाय इफ आय हॅव टाईम. अदरवाईज यू कॅन एक्सप्लोर, कारण सगळे क्वेश्चन्स ऑलरेडी इथं आलेले आहेत. फाईन. फाईन सर. I have the answer for the same questions also, but तुम्ही एकदा गो थ्रू करा, एक्सप्लोर करा. कारण मी डिरेक्टली स्पून फिडिंग करणं आणि तुम्ही ईच लाईन बाय लाईन जाऊन एक्सप्लोर करून ते ना समजून घेणं, दॅट समथिंग डिफरंट. सो गो विथ दॅट. जर आन्सर भेटत नसेल असंच पुष्करसारखं तर कम हिअर अगेन, आय एम ऑलवेज हिअर ऑन द सेम प्लॅटफॉर्म. ओके. ओके सर. Yes, sir. Fine. So can I stop here? If you don't have any questions or doubts or queries. Okay, sir. ओके. अथर्व, काहीतरी डाऊट होता तुझं? आय मीन हो, sir. रिगार्डिंग विथ द प्रोजेक्ट. हो सर. बट ऐक ना, एक मिनिट, रेकॉर्डिंग स्टॉप करतोय प्रोजेक्टबद्दल. स्टॉप रेकॉर्डिंग. फाईन. हां, मला हे विचारायचं होतं